वाल्मिकी रामायणानुसार अयोध्येत प्रभू रामाचा जन्म झाला. अनेक वर्ष अयोध्येत रामाचं राज्य होतं. त्यानंतर प्रभू रामाने जलसमाधी घेतल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर अनेक वर्षानंतर उज्जैनीचा राजा विक्रमादित्य अयोध्येत आला होता. त्याने या परिसरात काही चमत्कारिक घटना पाहिल्या. त्यानंतर विक्रमादित्याने या ठिकाणी खोदकाम सुरू केलं. या ठिकाणी श्रीरामाचं अस्तित्व असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्याने या ठिकाणी रामाचं मंदिर बांधलं. या मंदिरात नियमितपणे प्रभू रामाची पूजा होत होती. त्यानंतर अनेक राजे आली आणि गेले. 14व्या शतकात मुघलांची सत्ता आली. 1525मध्ये मुघल शासक बाबरचा सेनापती मीर बांकीने राम जन्मभूमीवरील मंदिर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी मस्जिद बांधली. तीच बाबरी मस्जिद. तेव्हापासून मंदिर आणि मशिदीचा वाद सुरू होता. नंतर ही मशिदही पाडली गेली. त्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. अखेर कोर्टाने वादग्रस्त जागेवर राम मंदिराचं असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर या ठिकाणी राम मंदिर बांधण्याचं काम सुरू होऊन पूर्णसुद्धा झाले आहे. मित्रांनो, या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं? जय श्रीराम म्हणून कॉमेंट्समध्ये नक्की कळवा.